मी इन्शुरन्स कंपनीत कामाला होतो, सिनियर मॅनेजर म्हणून रिटायर झालो होतो 2019मध्ये. आणि बामसेफ या संघटनेचे राज्य सचिव आहे आणि गेले 87 पासून मी या संघटनेमध्ये काम करतो. आणि हे संघटनेचं माध्यम एकच आहे की विविध जातींना जाती जमाती एकत्र येणे. आणि आपल्याला सर्वांना माहिती नाही कुठली एक जात किंवा एक वर्ग काही बदल करू शकत नाही. तर त्यासाठी हे सर्व जाती ज्या आहेत, आपण ज्याला जाती विभागले 7 जाती आहेत, ओबीसीच्या 7 जाती, आजही समाज एकत्र आला तरी काही बदल होणार. त्यासाठी आपल्या सर्वांना SC ST OBC हा जो वर्ग आहे प्रवर्ग हा एकत्र आला तरी त्या जिल्ह्यात परिवर्तन होतो. ते माहीत त्या निमित्ताने आपल्याकडे आपल्या शहरामध्ये 2 दिवसाचं राज्य अधिवेशन ठेवलेलं आहे. त्याच्या जनगणनेवरती एक विषय ठेवलेला आहे आणि दुसरा विषय राष्ट्रीयकरण, जे आता मोठ्या प्रमाणात खाजगीकरणाचे वाढ चालले आहे. हे 2 विषय आज चर्चेत आणणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल माहिती नाही आहे लोकांना. ती माहिती देणे हा आपला उद्देश आहे. त्यानिमित्तानं आपण उद्या यावं, चर्चेत सहभाग घ्यावा. बस त्यानिमित्तानं गणेश सोनवणे, कुंभार समाजाचा माजी जिल्हाध्यक्ष, बाबा बलुतेदार संघटनेचा प्रवक्ता आणि माझं सामाजिक कार्य वयाच्या आपल्या वर्षातून चालू आहे. मी PN बोबडे, जिल्हा परिषदेला सहाय्यक अधिकारी म्हणून रिटायर झाले, 2 वर्ष झाले. आणि माझं सामाजिक कार्य सुद्धा आहे. मी मी अविनाश धनवटे 1990 पासून या चळवळीशी जोडलेलो आहे. सुपरटेंडेंट इंजिनियर म्हणून रिटायरमेंट झालं माझं. आज माझं वय 70 वर्ष आहे आणि या चळवळीमध्ये आजही जंग म्हणून काम करतो आणि पॉवरमध्ये राज्यस्तरीय फायनान्शियल सेक्रेटरी म्हणून काम आहे. भगवान सिंग राज, मी BDCC बँकेला होतो आणि इथेचा मी सक्रिय सभासद आहे आणि 9 पासून मी रिटायर झालो. बोला साहेब, सांगा काय करता सांगा. माझं नाव सचिन सावळे, मी फॉर्च्युनर टॅक्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा CEO आहे. माझं जे काम आहे ते पुणे आणि मुंबई बँगलोरला असतं. माझं गाव आहे, राहायला मी सुंदरखेडला आहे. आता सोशल वर्कमध्ये माझं असं चाललेलं आहे की जगातलं सगळ्यात मोठं इंटरनॅशनल बुद्धा टेम्पल हे बुलढाण्यामध्ये कसं येईल, एक 150 ते 200 CR पर्यंतचा प्रोजेक्ट आहे. सध्या गाडीमध्ये सोबतच आहे. तर त्याच्यावर माझं काम चाललेलं आहे. प्रयत्न करू, आया तो बाळ गया तो बाळ, एक ट्राय मारलेला हरकत नाही. आपल्याला त्याच्यासाठी काही बुलढाण्याची मदत नको, कुठल्या शासनाची नको, कुठल्या माणसाची नको. आपण पूर्ण प्रकारे जो आहे इंटरनॅशनल लेवलची कॅम्पिंग करून आपण तो एक जो प्रोजेक्ट आहे तो आपण आणण्याचा प्रयत्न करतो. झालं तर ठीकच आहे. तसं तुम्हाला 5 मिनिटात मी दाखवतो. मला आमच्या शुभेच्छा सर तुम्हाला. सर बोला. द्या परिचय. काय एज आहे तुमचं? काय वय आहे काका तुमचं? अरे बाप, चांगले तंदुरुस्त. धन्यवाद.